आमच्या मिसेसनी माझ्याबद्दल आणि प्रियाबद्दल सगळं सांगितलं, तरी प्रिया त्या घरात कशी? अहो, आमच्या मिसेसनी अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स दिला तुमच्या घरात, तरी प्रिया त्या घरात कशी? आव, मी काय करणार दादा, तुमच्याच मिसेसनी तिकडे येऊन. तुमच्या मिसेसनी तिथे येऊन प्रियाची एवढी नाचक्की केली, सत्यजित दादांसमोर, आमच्या घरातल्या सगळ्यांसमोर, तिच्या होणाऱ्या नवऱ्यासमोर नाही नाही ते बोलल्या प्रिया आणि तुमच्याबद्दल. म्हणजे तुमचं प्रेम होतं एकमेकांवर वगैरे सगळं सांगितलं त्यांनी. म्हणजे एवढं काय काय बोलल्यात तुमच्याबद्दल, प्रियाबद्दल, तरी पण सत्यजित दादांनी तिला ठेवून घेतलं घरात. त्याला मी काय करणार? म्हणजे काय झालं माहितीये का, मंजुषा वहिनी तिथे आल्या, त्यांनी प्रियाबद्दल सगळं सांगितलं आणि त्या गेल्या. त्याच्यानंतर आमच्या सासूबाई आणि सत्यजित दादा प्रियाला घेऊन रूम मध्ये गेले. त्याच्यानंतर त्यांचं तिथे काय बोलणं झालं मला खरंच माहिती नाही दादा. म्हणजे त्याच्यानंतर बाहेर आल्यावर सत्यजित दादांनी त्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याला कन्व्हिन्स सुद्धा केलं आणि त्यांचा साखरपुडा पण झाला. तर मला कसं कळणार आतमध्ये कोण काय बोललंय? मला तर माहिती आहे ना दादा प्रिया कशी आहे. कदाचित तिने सत्यजित दादांना आतमध्ये गेल्यावर असं सांगितलं असेल की तिचं आणि सत्यजित दादांचं जे काही प्रकरण होतं ते ती जगजाहीर करेल आणि सगळ्यांना सांगेल. म्हणजे मंजिरी वहिनींना पण सांगेल आणि सत्यजित दादा. बस बस बस, कळलं देखण्यात आहे. इथून पुढे एक करत जा, आमच्या माणसांनी फोन केला तर तो उचलायचा आणि त्याच्याशी बोलायचं. हो हो हो. तुम्ही आमच्या ताई आहात, मी तुमचे दादा आहोत. दादाला कधी कधी ताईशी बोलावंच वाटतं, ती तगूच करावीशी वाटतं. शेवटी तुम्ही आमच्या एकुलते एक देखण्यात ताई आहात. निघा. बाय बाय दीदी. मिसेस. हा, तेच आहात तुम्ही मिसेस? हो. यांची सन्मानानं उठी भरा. आमच्या देखण्या ताईची सन्मानानं उठी भरा. कशाला? या. हो. राहील ना लक्षात? हो 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 दादा. हो हो. या. बहना ने भाई की कलाई पे प्यार बांधा है, प्यार के दो तार से संसार बांधा है. आई, आई, काय ग? काय झालं? तुमची तब्येत ठीक नाहीये का? नाही अगं, अशीच पडले होते. का ग, काय झालं? नाही, मला थोडं महत्वाचं बोलायचं होतं. बोल ना. आई बघा ना, आपल्या गौरांग भाऊजी आणि नेत्राच्या लग्नाला 1 वर्ष होत आलंय. तर मला असं वाटत होतं आपण त्यांच्या लग्नाचा वाढदिवस करायचा का? खरंच ग, माझ्या लक्षातच आलं नाही. हा हा म्हणता 1 वर्ष निघून गेलं बघ. बघा ना, मला ना एक मस्त आयडिया सुचली. बघा तुम्हाला आवडते का? बोल. म्हणजे बघा ना, आपल्याला नेत्रा आणि गौरांग भाऊजींचं लग्न कसं झालं, कुठे झालं, कधी झालं काहीच माहिती नाहीये. आपल्या घरातलं कोणीही त्यांच्या लग्नाला उपस्थितही नव्हतं. म्हणजे मला आठवतंय त्यानुसार 6 तारखेला आमचं लग्न झालं. मला वाटतं त्याच्या आधीच त्यांचं लग्न झालं असणार. आणि कसं झालं की आमचं लग्न एवढं थाटामाटात झालं, पण गौरांग भाऊजींचं लग्न. हो खरंय. गौरांग जेव्हा नेत्राला घेऊन आला तेव्हा सत्यजितने जी काही चिडचिड केली ना, त्यामध्ये त्याला लग्नाचं वगैरे विचारणं राहूनच गेलं ग. म्हणून मला असं वाटतंय की आपण त्यांचं लग्न लावून देऊया पुन्हा एकदा. म्हणजे घरच्या घरीच आपल्या घरातलीच सगळी माणसं असतील, पण रीतीभाती सगळे विधी करायचे. म्हणजे त्यांना खूप बरं वाटेल. हो चालेल, मला आवडली तुझी कल्पना. मी नेत्राशी बोलून येते, बघूया तिला काय वाटतंय. हा चालेल. आलेच.
नेत्रा ए, नेत्रा अगं ते आई मी जेवणातला उरला होता टोमॅटो म्हणजे मी म्हणलं टाकून कशाला द्यायचा म्हणून खाऊन टाकला. बाकी सगळी कामं केली आहेत मी. म्हणजे हे बघा ही भाजी उरलेली फ्रीज मध्ये ठेवते, ओटा पुसून घेते, हा कचरा सगळा फ्रीज मध्ये नाही कचरा पेटी टाकते. सगळं झालंय म्हणजे. अगं हो, अगं मी तुला हे सांगायला आले नाहीये. हं? काय सांगायला आला होता ताई? नाही म्हणजे माझं काही चुकलंय का? अयो मी खूप प्रयत्न करते सगळं मंजिरी वहिनींसारखं परफेक्ट करायचा, पण खरंच मध्ये काही राहिलं असेल तर सांगा. माझं चुकलं असेल काही तर बोला मला, पण मला सांगा काय करायचं. मी लगेच करते सगळं. मी खरंच नाही हो, म्हणजे मी तुझ्याशी वेगळ्याच विषयावर बोलायला आली. अजून वेगळ्या विषयावर काय? मंजिरी म्हणत होते की तुमच्या लग्नाला आता वर्ष होत आलंय. वर्ष झालं आमच्या लग्नाला? अगं असं काय करतेस, मलाच विचारतेस वर्ष झालं का म्हणून. नाही तसं नाही, म्हणजे काय झालं नाही इकडे आल्यापासून 1 वर्ष कसं गेलं तेच कळलं नाही मला. हो पण म्हणजे सत्यजित आणि मंजिरीच्या लग्नाच्या आधी 2-3 दिवस झालं असेल ना लग्न तुमचं. हो. हा तर तुमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मी आणि मंजिरीनी तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं ठरवलंय. सरप्राईज? आई कशाला उगाच सरप्राईज? उगाच हे सगळं करून व्याप वाढवायचं अजून कामाचं. अगं असं नाही, सरप्राईज आम्ही देणारच आहोत तुम्हाला. काय सरप्राईज आहे? नाही म्हणजे कसं आहे नाही आजकाल ना मला जरा सरप्राईजेसची भीतीच वाटते म्हणून विचारलं. या आता ते जर मी तुला सांगितलं तर सरप्राईज हे सरप्राईज राहील का? नाही तसं नाही. काय होतं ना आता विचार करून करून माझ्या डोक्याला भुंगा लागेल, मग मला रात्रभर झोप लागणार नाही. मग परत उद्या सकाळी उठायला उशीर होईल, चहाला उशीर, नाश्त्याला जेवण, हे सगळं करेपर्यंत ना खूप डोक्यात. बर सांगते मी तुला. काय आहे, आम्ही दोघींनी असं ठरवलंय की तुमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी तुमचं पुन्हा एकदा लग्न लावून द्यायचं. काय? सगळं अगदी विधीपूर्वक रीतीभातीनुसार करायचं. काय आहे, तुमचं लग्न झालं तेव्हा आम्ही कोणी तिथे नव्हतो ना ग. अय्यो कशाला? नाही म्हणजे साधं औक्षण करा आम्हाला दोघांना एकत्र बसवून आणि मिटवून टाकू ना विषय. उगाच परत नंतर जेवण, मग सेलिब्रेशन, मग अजून काम, मग सगळाच व्याप वाढणार. मग नाही ग बाई, त्या दिवशी तुला काहीही काम करायचं नाही. हा? हे काही नाही करायचं? नाही. आई अगं ऐक तरी, तू आणि गौरांग त्या दिवशी उत्सव मूर्ती आहात. मग आपण सगळं बाहेर कॉन्ट्रॅक्ट देऊया ना. सगळं कॉन्ट्रॅक्ट बाहेर देऊया. तू चालेल. अय्यो खरंच तुम्ही ना माझ्या सासूबाई नाही आहात, आई आहात. माझ्या सख्ख्या आईने सुद्धा कधी हे सगळं केलं नसतं माझ्यासाठी. पण त्या दिवशी नक्की काही काम नाही ना करायचं? अजिबात नाही. उशिरा उठलं तरी चालेल? म्हणजे काय? नवीन साडी नेसू हो, आणि चहा, नाश्ता, जेवण सगळं तुला जागेवर मिळेल. काय म्हणता आई? आई तुम्हाला माहिती नाही तुम्ही मला केवढं खुश केलं. नेत्रा आणि गौरांगचं लग्न तुझं डोकं फिरलंय का मंजिरी? अहो थोडं समजून घ्या ना. एकतर गोव्यात त्यांचं लग्न झालं तेव्हा आपल्यापैकी कुणीही तिथे हजर नव्हतं. मग काय पुन्हा लग्न लावायचं? थाटामाटात कुठे म्हणतेय मी, इथेच आपल्या घरातल्या घरात, आणि घरातलीच माणसं असतील. फक्त सगळे विधी झाले पाहिजे तेवढंच, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल ना. त्यांनाही बरं वाटेल आणि तुलाही बरं वाटेल. प्रियाचा साखरपुडा करून अजून तुझी हौस भागली नाहीये. अहो असं काय करताय? आता इथे प्रियाच्या साखरपुड्याचा काय संबंध आहे? हो, आपल्या घरात सोहळा म्हणजे तुला धावपळ करण्याची आयती संधी. नाही अजिबात नाही, खरंच नाही. मी माझ्या तब्येतीची नीट काळजी घेऊन या सगळ्या. मंजिरी तुझी ही प्रॉमिसेस तुझ्याचकडे ठेव, कळलं? मला ती ऐकण्यात सुद्धा इंटरेस्ट नाही, आणि माझी मनधरणी करण्याचा प्रयत्न तर अजिबातच करू नकोस, कारण मी तुझं ऐकणार नाहीये. लग्नाला आपण हजर नव्हतो म्हणे. अरे मी सांगितलं होतं का तिकडे गोव्यात लपून छपून लग्न करा म्हणून? आणि आता झालंय ना 1 वर्ष, मग पुन्हा ही सगळी सर्कस कशाला?
आणि तू तुझी अक्कल नको त्या ठिकाणी वापरण्यापेक्षा ना स्वतःच्या तब्येतीची काळजी घे जरा. म्हणजे तुम्ही माझं काही एक ऐकून घेणार नाही हेच ना? नाही. आणि कसं आहे मंजिरी, एरवी तू हट्ट करून तुला जे हवं तेच करून घेतेस, पण यावेळी नाही. आणि जर आईने तुला या सगळ्यामध्ये सपोर्ट केलं असेल ना, तर मला सगळ्यात आधी आईशी जाऊन बोललं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही जाऊन आईशी भांडणार आहात का? मी जगाशी भांडेन. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्हाला माझं ऐकायचं नाहीच तर मी काय बोलणार? काय ग? मावशी मला तुला काही विचारायचं होतं, पण तू झोपत असेल तर मी उद्या येते. बस ग, बस बोल. काही नाही, मला तुझी परवानगी हवी होती. कसली? मावशी, सुहास ना मुंबईला चाललाय 2 दिवसाकरता, आणि त्याची अशी इच्छा आहे की मीही त्याच्याबरोबर जावं. मग म्हणजे मी पण त्याच्याबरोबर गेले तर चालेल का? अगं परवानगी कसली, जा की. तुमचं आता लग्न ठरलंय, साखरपुडा झालाय, तुम्ही असं फिरायलाच पाहिजे. हा, आता आमचे हे जुने विचार, जुनी मतं ती राहू देत आमच्याकडेच. परिस्थितीनुसार नवे विचारही मान्य करावे लागतात, आणि ते मी करते. कसं आहे ना, तुम्ही दोघं गेलात ना तर तुम्हाला एकमेकांना समजून घ्यायची, जाणून घ्यायची संधी मिळेल. मावशी, एवढ्याशा गोष्टीसाठी परमिशन मागायला आलीस माझी? जा. थँक्यू. मावशी तू आराम कर, मी आले. आई, तू आणि मंजिरीने काय ठरवलंय? नेत्रा आणि गौरंगचं पुन्हा लग्न लावायचं? हो. अरे म्हणजे अगदी थाटामाटात नाही, पण घरच्या घरीच सगळे विधी असे यथासांग करायचे. एक गंमत म्हणून. गंमत? ही गंमत करायची वेळ आहे? मंजिरीने तिची अक्कल बाजारात नेऊन विकलंय, पण आई तू सुद्धा? अगं डॉक्टरनी तिला स्ट्रिक्ट बेड रेस्ट सांगितलंय. तिची काळजी घेण्यासाठी आपण सगळे एवढं झटतो, आणि आता तुम्हाला घरात सोहळे करायचे? हे बघ आई, गौरांग आणि नेत्राच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांचं कौतुक व्हायला हवं, सगळं मान्य आहे, पण ते कौतुक साधेपणाने होऊ शकतं. हे असले फालतूचे सोहळे करायला माझी परवानगी नाहीये, मी आधीच सांगतोय. मावशी, सत्यजित अगदी बरोबर बोलतोय, आणि माझं सुद्धा हेच म्हणणं आहे की माझं आणि सुहासचं लग्न सुद्धा जर साधेपणाने केलं ना, तर म्हणजे मंजिरीचीच धावपळ वाचेल आणि तिला आरामही मिळेल. दरवेळी तुझ्या लग्नाचं पालुपत सुरू करायलाच हवं का प्रिया? जगातला प्रत्येक विषय तू तुझ्या लग्नाशी येऊन का जोडतेस? तुझं लग्न ही जगातली सगळ्यात महत्वाची घटना नाहीये, कळलं का? इथे काय विषय चाललाय, तू काय बोलतेस? सॉरी, मला वाटलं की म्हणजे सॉरी. सत्या, मला पण माफ कर. काय उत्साहाच्या भरात नाही लक्षात आलं माझ्या. आपण करू वाढदिवस, पण म्हणजे घरच्या घरी औक्षण करूया फक्त. हा, खरंच सॉरी. आई तू एनिवे, गुड नाईट. मी पण येते. प्रिया, सत्याच्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊस. मंजिरीच्या काळजीने बोलला का तो? हो मावशी, माहितीये मला. अगं अगं नेत्रा, काय करतेस हे? दिसत नाहीये? ओह, घरकाम. नेत्रा, यु नो व्हॉट, मी जर एक लेखिका असते ना तर तुझ्या या परिस्थितीवर नक्की एक पुस्तक लिहिलं असतं.
माय डार्लिंग नेत्रा आणि तिचं घरकाम नाही. शी, तुझ्या या थुकरट जोकर मी हसावं अशी जर तुझी अपेक्षा असेल ना, तर तसं काहीही होणार नाही. कारण मला तुझा फक्त राग येतोय. तू पुढच्या क्षणी इकडनं निघून गेली नाहीस ना, तर हात झाडू डोक्यात घालीन आता मी तुझ्या. शांत शांत बस इकडे बस. हो बाई, जास्ती चिडचिड करू नकोस, बीपी वाढेल तुझं. आधीच हे घरकाम अंगावर पडलाय, त्यात अंथरूण पकडून बसलीस तर हे सगळं कोण करणार. काय हवंय तुला? कारण खरंच काही काम नसेल ना, तर प्लीज जा इकडनं, नाही तर मारून टाकीन प्रिया मी तू. जातीये, जाणारच आहे. नेत्रा, मी तुला सांगितलं होतं ना, मी सुहास बरोबर मुंबईला चाललीये 2 दिवसाकरता. म्हटलं जायच्या आधी तुला भेटून जावं, तो येईलच मला न्यायला इतक्यात. मला ना हा विचार करून खूप त्रास झाला की मी 2 दिवस तिथे मज्जा करणार खूप, आणि तू मात्र बिचारी इथे गाढवासारखी राब राब राबणार. कसं आहे ना प्रिया, उद्या माझ्या आणि गौरांगच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे घरातल्यांनी असं ठरवलंय की माझं परत एकदा लग्न लावून द्यायचं गौरांगशी. सो उद्या आय विल बी द सेलिब्रिटी ऑफ द इव्हेंट. अनफॉर्च्युनेटली तू हे सगळं मिस करशील ना. आई एवढा मोठा इव्हेंट मॅनेज करणार आहेत, मंजिरी वहिनी माझ्यासाठी काम करणार आहेत, बट यू विल नॉट बी देअर. सो सॅड. नेत्रा डार्लिंग, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुझ्या लग्नाचा वाढदिवस किंवा तुमचं लग्न असं काहीही होत नाहीये. म्हणजे शालिनी मावशी आणि मंजिरीचा जरी कितीही उत्साह असला तरी या घरातले सगळे डिसिजन सत्यजित घेतो. त्यामुळे उद्या सुद्धा तुझ्या नशिबात खरकटी भांडीच आहेत. कोणी सांगितलं तुला? मी असं कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवत नाही. मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय आणि डोळ्यांनी पाहिलंय, म्हणूनच विश्वास ठेवला. सत्यजित स्वतः बोलताना ऐकलंय मी. चालती हो इकडनं, चालती हो इकडनं प्रिया, नाही तर खरंच मारून टाकीन मी तुला. निघ. ओके ओके, प्लीज कंटिन्यू. अरे वा, सकाळी सकाळी विणकाम. गुड मॉर्निंग. मी म्हटलं गुड मॉर्निंग. मंजिरी, माझं टॉवेल कुठे आहे? मंजिरी, टॉवेल. अगं तू सांग ना मला. मला सांगितलं असतं तर घेतलं असतं ना मी. म्हणजे आता तू बोलणार नाहीस माझ्याशी? कालचा राग अजून गेला नाहीये? मंजिरी, मंजिरी. काय आहे? झालंय ना तुमच्या मनासारखं? मग मी बोलले काय किंवा नाही बोलले काय, कोणाला काय फरक पडतो?
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मग गौरांग, कसं चाललंय सत्यशिला केटरिंग सर्व्हिसेस? मस्त. अरे इनफॅक्ट या महिन्यात मला 3-4 चांगले ऑर्डर्स मिळाले. गुड गुड. बरं, मला असं कळलं की उद्या तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हो, तो काळा दिवस उद्याच आहे. तुला कदाचित माहिती असेलच की मंजिरीने आणि आईनं तुमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्याचे मोठे प्लॅन्स केले होते. कारण तुमचं लग्न गोव्यात झालं, तिथे आमच्यापैकी कोणीच नव्हतं. सो उद्याच्या दिवशी तुमचं घरातल्या घरातच विधिवत लग्न लावायचं पुन्हा एकदा. ऐकायला कल्पना छान आहे, पण मी हे सगळं करण्यासाठी नकार दिलाय. कारण गौरंग, मंजिरीची तब्येत, त्याबद्दल आता मी तुला नव्याने काय सांगणार. अगदी योग्य केलंस दादा. आणि इनफॅक्ट मलाही तीच काळजी होती. पण माझ्याकडून आणि मंजिरीकडून तुम्हा दोघांसाठी हे गिफ्ट. काय आहे एनव्हलप मध्ये? मॉरिशसची तिकीट्स आहेत. 8 दिवस दोघंही मॉरिशसला जा, मस्त मजा करून ये. दादा, दादा हे तिकीट्स कॅन्सल कर. अरे आम्ही कुठेही जाणार नाही आहोत. पण का? दादा, मंजिरी वहिनीची तब्येत ही आपल्यासाठी टॉप प्रायोरिटी आहे सध्या. आणि हे असं असताना मी माझी जबाबदारी टाकून कुठेही जाणार नाही. हे बघ दादा, एकदा का बाळ आलं आणि बाळ आणि वहिनी सुखरूप असल्याचं कळलं की मग नक्की जाऊ ना. अरे मॉरिशस कुठे पळून चाललंय? गौरांग,